केएम मध्ये 3 निवासी डॉक्टरांना मारहाण झाली आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली आहे। डॉक्टर सुहास चौधरी, डॉक्टर पुनील आणि डॉक्टर कुशल असं मारहाण करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत। पाठीवर आणि हातावर लोखंडी स्टूल सळ्यांनी मारहाण करण्यात आली आहे। डेंग्यू झालेला लहान मुलगा क्रिटिकल अवस्थेत आला होता, त्यावेळेस तो कोमात गेला होता। त्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाला। याबाबत नातेवाईकांना डॉक्टरांना समजावून सांगितलं, मात्र डॉक्टरचं न ऐकता त्यांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणी काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। केएम रुग्णालयाचे निवासी डॉक्टर हे संपावर आहेत। लोखंडी रॉड स्टूलाने मारहाण करण्यात आली आहे। दरम्यान डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रुग्णाला आणलं तेव्हाच तो कोमात होता। केएमचे डीन डॉक्टर अविनाश सुपे आपल्या सोबत आहेत। डॉक्टर, खरं तर हा घडलेले दोन्ही प्रकार हे दुर्दैवी आहे, पण वारंवार नातेवाईकांकडून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। कालही अशाच प्रकारची दुर्दैवी घटना घडली। ही जे लहान मूल आणलं होतं ते डेंग्यूमुळे कोमामध्ये होतं। आमच्या डॉक्टरनी सगळी त्याला ट्रीटमेंट दिली, परंतु त्याची परिस्थिती खालावली। अशा वेळी त्या नातेवाईकांनी आमच्या सगळ्या ज्या रेसिडेंट डॉक्टर आहेत त्यांच्यावर हल्ला केला। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आमच्या डॉक्टरांना मारहाण झाली, त्यांना तिघांना ऍडमिट करायला लागला। आता त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते सुधारत आहेत, परंतु अशा प्रकारे नातेवाईकांनी पूर्ण परिस्थिती समजावून न घेता आमच्या डॉक्टरांवर हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आहे। नातेवाईकांनी त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्याची नक्कीच आम्हाला सांगाव्यात, पण असा कोणावरही हात उचलू नये। आणि या बाबतीत आता भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये FIR तर झाला आहे। एका नातेवाईकांना अटकही करण्यात येईल, परंतु हे असे वारंवार इन्सिडेंट जर व्हायचे नसतील तर समाजाने आणि लोकांनी समजून घेऊन याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं। डॉक्टर, एक खूप साधा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की केएम रुग्णालयाचे निवासी डॉक्टर आज संपावर गेलेत। खरं तर संपावर जाणं हे देखील तसं चुकीचं आहे, पण झाल्या प्रकाराचं कोणीच समर्थन करत नाहीये। अशा प्रकारे आता या वेळेला केएमचे डीन म्हणून किंवा केएमचं प्रशासन या डॉक्टरांच्या मागे आपण कसं ठामपणे उभे राहणार आहात? हे बघा, आम्ही एक तर म्हणजे सर्वात पहिले ते जरी आता त्यांनी मास लीव्ह जरी घेतली असली तरी आमचे सिनियर डॉक्टर्स येऊन सगळ्या पेशंटची काळजी घेतील। आणि आम्ही प्रथम तर सर्वात आमची काळजी आहे की सगळे जे पेशंट्स आमच्याकडे आहेत त्यांची आम्ही मॅक्झिमम काळजी घेऊ आणि कोणालाही काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ। परंतु आमच्या रेसिडेंटची सिक्युरिटी आणि रेसिडेंटवर असे हल्ले होणार नाहीत याच्यासाठी आम्ही नक्कीच त्यांचे समर्थन आणि त्यांच्या पाठीशी आहोत। आणि रेसिडेंटसाठी आम्ही ऑलरेडी आता सिक्युरिटी कॅमेराचं जे प्रपोजल आहे ते आमच्या सेंट्रल ऑफिसमधून म्हणजे कॉर्पोरेशनच्या ऑफिसमधून आता शेवटच्या टप्प्यावर आहे। त्याचप्रमाणे सिक्युरिटी वाढवावी आणि अशी आम्ही ऑलरेडी एक त्यांना जी आहे ती त्यांचं सगळं ऑडिट करून पाठवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते सिक्युरिटी वाढवतील प्रशासन अशी आमची एक अपेक्षा आहे। त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा आम्ही तशा सक्त सूचना दिल्या आहेत की ह्याच्यावर तुम्ही कडक कारवाई करण्यात यावी आणि आम्ही आमच्या रेसिडेंटचा पूर्णपणे पाठिंबा देतो। डॉक्टर, या सगळ्या प्रकारात हे जे नातेवाईक होते त्यांना आपण अधिकृतरित्या कळवलं होतं की पेशंट कोमामध्ये आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची त्या मुलाचा मृत्यू झालाय, पण या नातेवाईकांच्या विरोधात ज्यांना समजावून देखील त्यांनी ही मारहाण केली आहे अशांच्या विरोधात आपण तक्रार दाखल करणार आहात का? आणि ही तक्रार केवळ कागदोपत्री न राहता आपण ठोस भूमिका घेणार आहात का? हे बघा, अशा प्रकारची ऑलरेडी मेडिको लिगल केस रेकॉर्ड झाली आहे। मी स्वतः वैयक्तिक पोलीस इन्स्पेक्टर, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर यांशी बोलून त्यांना FIR करून त्यांना अटक करा म्हणून त्यांना योग्य ती कारवाई करा नियमाप्रमाणे म्हणून सांगितलेलं आहे आणि आम्ही त्यांना तसं पत्रही दिलेलं आहे आणि आमच्या रेसिडेंटचं ते जाबही घ्यायला आलेले आहेत आणि त्याप्रमाणे ती योग्य कारवाई होईल अशी मी अपेक्षा ठेवतो। नक्कीच योग्य कारवाईची आपण अपेक्षा व्यक्त करतोय, पण डॉक्टर या निमित्तानं आणखीन भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत ही आपली काळजी आहे। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आपण आताच केएमच्या डीन डॉक्टर अविनाश सुपे यांच्याशी बोललो। झालेला प्रकार दुर्दैवी आहे, आता नेमक्या त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, काय सांगा? या घटनेनंतर मार्चचे जे केएम मधले सर्व जे डॉक्टर्स आहेत ते संपावर गेलेले आहेत। संपूर्णतः काम या ठिकाणी त्यांनी बंद केलेलं आहे आणि पूर्णतः ते गेटच्या समोर आलेले आहेत। या संदर्भात त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलेलं की जोपर्यंत या संदर्भात योग्य ती चर्चा घेत नाही, यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोपर्यंत आम्ही हा संप जो आहे तो सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। यामुळं केएम मधल्या रुग्ण व्यवस्थेवर जो आहे आरोग्य व्यवस्थेवर पूर्णतः परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण केएम हे सर्वात नावाजलेलं रुग्णालय
रुग्णालय आहे, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातून आणि देशभरातून विविध ठिकाणाहून या ठिकाणी पेशंट्स या ठिकाणी येतात. त्यामुळं आजचा दिवस हा KM रुग्णालयामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण जोपर्यंत KM रुग्णालयाचे डीन आणि त्याचबरोबर मार्चचे जे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यातून चर्चेतून जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत हे संप जो आहे तो सुरू राहणार असल्याचं मार्डनं सांगितलेलं आहे. नक्कीच धन्यवाद कृष्णात या महत्त्वाच्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.